तुम्हाला वाटतं की मुलींना फक्त सिक्स पॅक्स किंवा बँक बॅलन्स असलेल्या मुलांमध्येच इंटरेस्ट असतो, तर तुम्ही 100% चुकीचे आहात. मी सायकॉलॉजी आणि रिअल लाईफ डेटाचा वापर करून अशा 7 सिक्रेट गोष्टी शोधून काढल्या आहेत, ज्या कोणत्याही सामान्य मुलाला मुलींच्या नजरेत इरिस्टिडेबल बनवू शकतात. आणि 3 नंबरची गोष्ट तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. जर तुम्ही आजही या भ्रमात असाल की मी हँडसम नाही म्हणून मला गर्लफ्रेंड मिळत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटचा व्हिडिओ ठरणार आहे. कारण आज आपण प्रॉब्लेमचं मूळ शोधून त्यावर सायंटिफिक सोल्युशन काढणार आहोत. तर तुम्ही तयार आहात? मित्रांनो, आधी आपण एका मोठ्या प्रॉब्लेमबद्दल बोलूया. आपल्यापैकी 90% मुलांना असं वाटतं की आकर्षण किंवा अट्रॅक्शन हे फक्त नशिबाचा खेळ आहे. आपण सिनेमात पाहतो की हिरोची एंट्री होते, हवा सुटते आणि हिरोईन इम्प्रेस होते. पण रिअल लाईफमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीशी बोलायला जाता, तेव्हा घसा कोरडा पडतो, शब्द सुचत नाहीत आणि तुम्हाला रिजेक्शनची भीती वाटते. तुम्ही कदाचित जिम लावली असेल, चांगले कपडे घेतले असतील, पण तरीही ती स्पार्क मिसिंग आहे का? कारण तुम्ही त्या गोष्टीवर फोकस करत आहात, ज्या मुलींना वरवरच्या वाटतात. स्ट्रगल हा आहे की मुलं नाईस गाय बनण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे, कधीही न चिडणे, सतत अवेलेबल राहणे. पण सायकॉलॉजी म्हणते की अति गोडवा हा कंटाळवाणा असतो. किंवा मग काही मुलं बॅड बॉय बनण्याचा प्रयत्न करतात, जे लाँग टर्ममध्ये कधीच वर्क होत नाही. मग मधला मार्ग काय? मुलींना नक्की काय हवं असतं? उत्तर सोपं आहे. पण हे ऐकण्यासाठी तुम्हाला तुमचे जुने विचार बाजूला ठेवावे लागतील. चला पाहूया त्या 7 पॉवरफुल गोष्टी. सिक्रेट नंबर 1, नॉन नीडी, गरज नसलेला आत्मविश्वास. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स. पण थांबा, मी त्या छोट्या छाती फुगवून चालणाऱ्या कॉन्फिडन्सबद्दल बोलत नाहीये. मी बोलतेय नॉन नीडी कॉन्फिडन्सबद्दल. मुलींकडे एक नॅशनल रडार असतो. ज्या क्षणी त्यांना कळतं की तुम्ही त्यांच्या मंजुरीसाठी भुकेलेले आहात, त्याच क्षणी अट्रॅक्शन संपतं. विचार करा, एका दुकानात सेल्समन तुमच्या मागे लागलाय. सर प्लीज घ्या ना. सर खूप भारी आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला तिथून पळून जावंसं वाटतं. बरोबर? रिलेशनशिपमध्ये सुद्धा हेच होतं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या स्किनमध्ये कम्फर्टेबल असता, तेव्हा तुमच्या स्वतःची किंमत माहिती असते, तेव्हा तुम्ही कोणाकडे भीक मागत नाही. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाशीही बोलाल, मुलगी असो वा मित्र, डोळ्यात डोळे घालून बोला. स्वतःला शांत ठेवा. बोलताना गडबड करू नका. हा शांत आत्मविश्वास कोणत्याही सिक्स पॅकपेक्षा जास्त सेक्सी असतो. सिक्रेट नंबर 2, पॅशन आणि महत्त्वाकांक्षा, जी पैशापेक्षाही जास्त महत्त्वाची आहे. ती म्हणजे तुमची पॅशन. एक सायकोलॉजिकल फॅक्ट सांगते, स्त्रियांना अशा पुरुषाचे आकर्षण वाटते जे त्यांच्या आयुष्यात मिशनवर आहेत. जर तुमचं संपूर्ण जग फक्त त्या मुलीभोवती फिरत असेल, तर तिला तुमचा कंटाळा येईल. का? कारण तिला तुमचा जोडीदार व्हायचं आहे, तुमच्या आयुष्याचा एकमेव कारण नाही. जेव्हा एखादा मुलगा त्याच्या कामात, मग ते क्रिकेट असो, बिझनेस असो किंवा गिटार असो, पूर्णपणे हरवून जातो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जी चमक येते, ती मुलींना मॅग्नेटसारखी खेचते. यालाच म्हणतात क्षमता. जेव्हा तुम्ही तुमच्या एखाद्या गोष्टीत माहेर असता, तेव्हा तुम्ही सर्व्हायव्हलसाठी सक्षम आहात असा सिग्नल त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला जातो. आता तुम्ही स्वतःला विचारा, जर माझ्या आयुष्यातून मुलीचा विषय काढला, तर मला सकाळी उठायला काय मोटिवेट करतं? जर उत्तर काहीच नाही असेल,
तर तुम्हाला आधी स्वतःवर काम करण्याची गरज आहे. पॅशन शोधा, अट्रॅक्शन आपोआपच येईल. सिक्रेट नंबर 3, गुड सेन्स ऑफ ह्युमर, द गेम चेंजर. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणाले होते की गोष्ट तुमचं आयुष्य बदलेल. ती आहे सेन्स ऑफ ह्युमर. पण सावध रहा, जोकर बनणे आणि सेन्स ऑफ ह्युमर असणे यात फरक आहे. स्वतःची इज्जत घालून लोकांना हसवणे म्हणजे अट्रॅक्शन नाही. सायंटिस्ट म्हणतात की ह्युमर हे इंटेलिजन्सचं लक्षण आहे. पण जर तुम्ही एखाद्या तणावपूर्ण परिस्थितीत एखादा हलका-फुलका जोक करू शकत असाल किंवा तुम्ही शब्दांशी खेळू शकत असाल, तर तुम्ही हुशार आहात चा मेसेज जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसल्याने डोपामिन आणि ऑक्सिटोसिन रिलीज होतात. हे तेच हार्मोन्स आहेत जे प्रेमात पडताना लागतात. जर तुम्ही तिला हसवू शकलात, तर तुम्ही निम्मी लढाई जिंकलीत म्हणून समजा. इथं मी एक टीप देते. मुलींना टीज करायला शिका. थोडं मस्तीत चिडवणं, पण रिस्पेक्ट ठेवून. यामुळे एक प्रकारचा प्लेफुल टेन्शन तयार होतो, जो अट्रॅक्शन वाढवतो. सिक्रेट नंबर 4, सोशल प्रूफ आणि वेटर रूल. तुम्हाला वाटतं की मुलगी फक्त तुमच्याशी तुम्ही कसे वागता हे बघते, तर चूक. ती हे बघते की तुम्ही इतरांशी कसे वागता. यालाच म्हणतात द वेटर रूल. जर तुम्ही तिला राणीसारखं वागवत असाल, पण वेटरशी, रिक्षावाल्याशी किंवा सिक्युरिटी गार्डशी उद्धटपणे वागत असाल, तर ती तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. कारण तिला माहिती आहे की आज तुम्ही तिच्याशी चांगले आहात, कारण तुम्हाला काहीतरी हवंय. पण तुमचं खरं रूप वेटर समोर बाहेर आलंय. दुसरी कन्सेप्ट आहे सोशल प्रूफ. जेव्हा तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये असता आणि इतर लोक, विशेषतः इतर मुली, तुमचा आदर करत असतील किंवा तुमचं म्हणणं ऐकून घेत असतील, तर त्या मुलीला तुमचं आकर्षण आपोआपच वाटू लागेल. जर इतरांना हा आवडतो, तर यात नक्कीच काहीतरी खास असेल. हा विचार तिच्या मनात येतो. यामध्ये ॲक्शन स्टेप काय असेल, तर तुम्ही दयाळू बना, पण कमकुवत नाही. तुमचा आदर तुमच्या वागणुकीतून दिसू द्या, फक्त बोलण्यातून नाही. सिक्रेट नंबर 5, ऐकण्याची कला. मित्रांनो हो, हे नीट ऐका, कारण इथेच 99% मुलं मार खातात. जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला तिची समस्या सांगते, तेव्हा तुमचं इंजिनियर डोकं काय करतं? तुम्ही लगेच सोल्युशन शोधायला लागता. असं झालं का? मग तू असं कर, बास. इथेच तुम्ही हरलात. तिला तुमच्या सोल्युशनची गरज नाहीये. तिला तुमच्या काही वेळ आणि समजूतदारपणाची गरज आहे. तिला वाटलं पाहिजे की तिचं बोलणं तुम्हाला समजतंय. यालाच म्हणतात इमोशनल इंटेलिजन्स. अट्रॅक्शन म्हणजे फक्त दिसणं नव्हे, तर कनेक्शन आहे. आणि कनेक्शन तेव्हाच बनतं, जेव्हा तुम्ही मनापासून ऐकता. फक्त बोलण्याची संधी मिळण्याची वाट पाहू नका. तर ती काय बोलते, त्यामागची भावना काय आहे हे समजून घ्या. इथं एक चॅलेंज आहे. पुढच्या वेळी जेव्हा ती काही सांगेल, तेव्हा सल्ला देऊ नका. फक्त म्हणा, "बापरे! हे तर खूप कठीण होतं. मग तुला कसं वाटलं?" बघा जादू कशी होते. सिक्रेट नंबर 6, ग्रूमिंग आणि स्वच्छता. आता तुम्ही म्हणाल, "अरे, तू तर म्हणाली होतीस की लुक्स मॅटर करत नाहीस." हो, जन्मतः मिळालेले लुक्स, जेनेटिक लुक्स मॅटर करत नाहीत. पण प्रेझेंटेशन 100% मॅटर करतं. याला सायकॉलॉजीमध्ये हॅलो इफेक्ट म्हणतात. म्हणजे काय? जर एखादी व्यक्ती नीटनेटकी आणि स्वच्छ दिसत असेल, तर आपला मेंदू आपोआपच असा विचार करतो की ती व्यक्ती हुशार, जबाबदार आणि चांगलीच असेल. तुम्हाला ऋतिक रोशन असण्याची गरज नाही, पण तुमचे कपडे फिटिंगचे असावेत. महागाचे नाही, पण फिटिंगचे. नखे कापलेली आणि स्वच्छ असावीत. तुमच्या अंगातून दुर्गंधी नाही, तर हलकासा छान सुगंध यायला हवा. शूज स्वच्छ असावेत. ह्या गोष्टी काय सांगतात? या गोष्टी सांगतात की तुम्ही स्वतःची काळजी घेता. आणि जो माणूस स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, तो मुलीची आणि फॅमिलीची काळजी काय घेणार? हा
सबकॉन्शियस सिग्नल आहे मित्रांनो. सिक्रेट नंबर 7 सर्वात पॉवरफुल सिक्रेट आहे ते म्हणजे मिस्ट्री. जगातील प्रत्येक व्यक्तीला कोड्यांमध्ये रस असतो. ज्या पुस्तकाचा शेवट तुम्हाला आधीच माहिती आहे, ते वाचण्यात तुम्हाला रस वाटेल का? नाही ना. मग तुम्ही स्वतःला एका उघड्या पुस्तकासारखं का बनवता? बऱ्याच मुलांना सवय असते, की पहिल्याच डेटवर किंवा चॅटिंगमध्ये आपल्या आयुष्याची संपूर्ण कथा, सर्व सिक्रेट्स, सर्व कमतरता सांगून टाकतात. तुम्ही तिला तुमच्याबद्दल विचार करायला जागाच ठेवत नाही. जेव्हा तुम्ही 24 तास उपलब्ध असता, जेव्हा तुम्ही प्रत्येक मेसेजला सेकंदाला रिप्लाय देता, तेव्हा तुमची व्हॅल्यू कमी होते. अर्थशास्त्राचा नियम आहे, जी गोष्ट मुबलक असते तिची किंमत कमी असते. जी गोष्ट दुर्मिळ असते तिची किंमत जास्त असते. स्वतःला दुर्मिळ बनवा. स्वतःकडे स्वतःचं आयुष्य आहे, मित्र आहेत, गोल आहेत, हे तिला दिसू द्या. जेव्हा तुम्ही तिच्यासोबत नसाल, तेव्हा तिला प्रश्न पडू द्या, की तो आता काय करत असेल. ही उत्सुकताच अट्रॅक्शन निर्माण करते. पण लक्षात ठेवा, याचा अर्थ इग्नोर करणे नाही, तर स्वतःच्या वेळेचा आदर करणे. तर मित्रांनो, या 7 गोष्टी ऐकायला कदाचित सोप्या वाटतील, पण त्याची अंमलबजावणी करणं गेम चेंजर आहे. तुम्ही पाहिलंत, यात कुठेही असं म्हटलं नाही, की तुम्हाला 6 फूट उंची हवी आहे किंवा तुम्ही करोडपती असावं लागेल. हे बदल एका रात्रीत होणार नाहीत, पण जर तुम्ही आजपासून, आत्तापासून यातील एका गोष्टीवर जरी काम करायला सुरुवात केली, तर पुढच्या 30 दिवसात तुम्हाला लोकांच्या वागण्यात, विशेषतः मुलींच्या रिस्पॉन्समध्ये प्रचंड फरक जाणवेल. हे फक्त मुलींसाठी करू नका, तर हे स्वतःसाठी करा. कारण जेव्हा तुम्ही एक बेटर मॅन बनता, तेव्हा तुम्हाला कोणाच्या मागे धावण्याची गरज पडत नाही, तर लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. तुम्हाला या 7 पैकी कोणता पॉइंट सर्वात महत्त्वाचा वाटला? किंवा तुम्हाला असा कोणता अनुभव आलाय का, जिथे जास्त नाईस वागल्यामुळे तुमचं नुकसान झालंय? मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी बेस्ट कमेंटला रिप्लाय देईन. तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्याला मिळून एक स्ट्रॉंग कम्युनिटी बनवायची आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.